चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कैलास सर मॅथ्स या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मी स्वागत करतो। प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा धामणगाव तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथून आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलमध्ये स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, गणित भाग 1 चा पेपर झालेला आहे। दिलेले जेवढे आयएमपी प्रश्न होते, जेवढे सूत्र होते, जे काही आयएमपी टिक करून दिले होते, त्याच्यानंतर कोणता प्रश्न कसा घ्यायचा, प्रश्नपत्रिका आपण सोडवलं घेतल्या, तेच प्रश्न परीक्षेमध्ये आलेले होते। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, काळजीपूर्वक लक्षात घ्या का प्रत्येकाचा पेपर चांगला गेला असेल अशी मी अपेक्षा ठेवतो। आणि जर तुम्हाला त्याचा फायदा झाला असेल तर नक्की एकदा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण गणित भाग 2 चं स्वरूप बघणार आहे। प्रश्नपत्रिका कशी असते, किती मार्काला कोणता प्रश्न येतो, कोणते आयएमपी आहे, कोणते येणार आहे आणि कोणते प्रश्न सोडवायचे कसे, कोणते सूत्र वापरायचे, हे सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ आज शेवटपर्यंत नक्की बघा। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले प्रश्नपत्रिका वाचून घ्या। तुम्हाला काय सूचना दिल्या असेल त्या सूचना एकदम व्यवस्थित वाचून घ्या। आता मी डायरेक्टली प्रश्नाकडे जाते। बघा पहिला प्रश्न तुम्हाला असतो मित्रांनो, लक्षात घ्या, तर त्यापैकी का पर्याय तुम्हाला चॉईस करून लिहायचा असतो, पर्यायवाचक प्रश्न असतात, बरोबर आहे। 4 पर्यायापैकी एखादा पर्याय तुम्हाला निवडायचा असतो। बघा आता मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या तारखेतील संख्या पायथागोरसचा त्रिकूट आहे, तर लक्षात घ्या पायथागोरसचा त्रिकूट हे 3 4 5 5 12 13 24 25 7 आणि 15 8 17 हे असतं। हे तुमच्या पाठांतर असणंच गरजेचं आहे आणि या 4 पैकीच तुम्हाला एखादं त्रिकूट विचारलं जाणार। बघा मित्रांनो, पाठांतर असणं खूप आणि खूप गरजेचं आहे मित्रांनो। पुढे बघा, साइन गुणिले कोसेक बरोबर किती, तर किती उत्तर आहे आपलं, एक उत्तर आहे, कारण कोसेक बरोबर असतो तो म्हणजे साइन थिटा, 1 भागिले साइन थिटा। मग साइन इकडे भागिले तिकडे गेलं काय होईल, गुणिले, म्हणजे साइन गुणिले कोसेक बरोबर उरला काय हा 1, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे। पुढे बघा मित्रांनो, एक्स अक्षाचा चढ बरोबर किती असतो, तर लक्षात घ्या y बरोबर 0 असतो। काय असतो, y बरोबर 0 असतो। पण आता इथं y दिलाय का नाहीये, म्हणून पर्याय क्रमांक नुसता 0 घ्यायचा, सी हे असणार आहे। आणि जर तुम्हाला y अक्षाचं विचारलं तर तुमचं उत्तर असणार आहे x बरोबर 0। काय असणार आहे, x बरोबर 0। y अक्षाचं समीकरण x बरोबर 0 आणि x अक्षाचं y बरोबर 0 हे त्याचं उत्तर असणार आहे मित्रांनो। पुढे बघा 4 नंबरचं, 3 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळातील सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती, लक्षात घ्या मित्रांनो का वर्तुळात सगळ्यात मोठी जीवा ही कोणती असते, तर वर्तुळाचा हा व्यास असतो। काय असतो, सगळ्यात मोठी जीवा ही वर्तुळाचा व्यास असतो। म्हणून 3 सेमी दिलेली त्रिज्या आहे तर सगळ्यात मोठा व्यास असतो, तर व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, म्हणून 3 दुने 6 पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे। पुढे बघा मित्रांनो, अतिशय सोपं आहे, हे लक्षात ठेवा फक्त। जर एबीसी एकरूप पीक्यूआर आणि एबी पीक्यू बरोबर 2:3 असेल तर एरिया ऑफ एबीसी आणि एरिया ऑफ पीक्यूआर ची काय करायची, तुम्हाला किंमत काढायची। तर लक्षात घ्या काय, तर जर 2 त्रिकोण समरूप किंवा एकरूप हे असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतके असतं। काय, बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतकं असतं। म्हणजेच काय, तर लक्षात घ्या, एबीचा वर्ग भागिले पीक्यूचा वर्ग बरोबर एबीची किंमत दिली 2, म्हणून 2चा वर्ग भागिले 3चा वर्ग, 2चा वर्ग 4 आणि 3चा वर्ग 9, म्हणून आपलं उत्तर येणार आहे 4:9। किती उत्तर येणार आहे, 4:9 उत्तर येणार। फक्त लक्षात ठेवा, हे हा सूत्र लक्षात ठेवा। आणि मित्रांनो काय करा का, स्क्रीनशॉट लगेच मारून घ्या, जेणेकरून तुम्हाला काय होणार आहे का कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। बघा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि व्यवस्थित प्रश्न सोडा। पुढे दिले बघा, बाह्यस्पर्शी असलेल्या 2 वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5 व 3 सेमी असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती, लक्षात घ्या, तर 2 वर्तुळाच्या त्रिज्याच्या केंद्रातील अंतर हे त्यांच्या बेरजेचे इतकं असतं, बरोबर आहे। काय असतं, बेरजे इतकं असतं बाह्य वर्तुळातील, लक्षात घ्या काय बाहेरील, बरोबर आहे। आणि जर अंतर दिलं असेल ना, अंतरस्पर्शी, आता लक्षात घ्या बाह्यस्पर्शी असेल तर त्या दोघांची बेरीज करायची, आणि बाह्यस्पर्शी दिलं अंतरस्पर्शी दिला असेल त्याची वजाबाकी आणि बाह्यस्पर्शीची बेरीज करायची, इतकं लक्षात ठेवा। मग आता बाह्यस्पर्शी दिल्या म्हणून काय करा, 5 + 3 करा, R1 + R2 बरोबर किती येणार, 8 सेंटीमीटर आपलं उत्तर आहे। ठीक आहे। पुढे बघा, एका चौरसाचा कर्ण 10 कर्णे 2 सेमी असेल तर बाजूची लांबी काढा। काय, चौरसाची बाजू आपल्याला काढायची, मग चौरसाचा कर्ण दिला आपल्याला, बरोबर आहे। मग काय, चौरसाची बाजू बरोबर काय सूत्र असतं आपल्याला, 1/2 गुणिले कर्ण, 1/2 गुणिले कर्ण असतं, म्हणून 1/2 गुणिले कर्ण 10 कर्णी 2 घ्यायचा, बरोबर आहे। कर्णी 2 कॅन्सल झाला, म्हणून किती उत्तर आलं आपलं, 10 सेमी। किती उत्तर आलं आपलं, 10 सेमी आलं। आणि जर तुम्हाला विचारलं का चौरसाचा कर्ण काढा, बाजू दिली असेल तर चौरस सूत्र काय हे पण एक्स्ट्रा लक्षात ठेवा। तर काय, तर कर्णी 2 गुणिले बाजू हे उत्तर द्यायचं, कर्णी 2 गुणिले बाजू गुणाकार करायचा, मग कर्णी 2 गुणिले बाजू किती, 10 आली, 10 कर्णी 2 आहे का कर्ण इकडं आहे।
असायच पाहिजे, बरोबर आहे. एकदम सिंपल आहे, फक्त लक्षात घ्यायचा, स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा प्रश्न बघा 4 नंबरचा काय, का रेषेने एक साक्षीच्या धन दिशेशी केलेला कोण हा 45 अंश आहे, तर रेषेचा चढ काढा. आता रेषेचा चढ काढताना लक्षात घ्या, कोण हा तुमचा 45 असू द्या, 30 असू द्या, 60 असू द्या, 90 असू द्या, काही अडचण नाही. का रेषेचा चढ हा सूत्र आपलं असणं गरजेचं काय, एम बरोबर टॅन थिटा. काय सूत्र आपलं, एम बरोबर टॅन थिटा हे आपलं सूत्र आहे. त्याच्यानंतर थिटा बरोबर किती आला, मग 45 आलं. मग टॅन थिटा म्हणजे टॅन 45 ची किंमत किती येते आपल्याला माहिती आहे, 1 येते. म्हणून रेषेचा चढ आला किती आपला मित्रांनो, 1 आलाय. किती आला रेषेचा चढ, हा 1 आलेला आहे. बघा पुढे बघा मित्रांनो, 2 नंबरचा प्रश्न, कृती पूर्ण करायची होती तुम्हाला, आकृती बघून घ्या एकदा व्यवस्थित. बघा पुढे बघा दिले काय, बघा का माप कंस म्हणजे एबीसी दिलेला आहे, कोण एबीसी बरोबर 1/2 माप कंस एएक्सी दिलाय. तर हे काय असणार आहे, आंतरलिखित कोनाचं प्रमेय. काय मित्रांनो, हे आंतरलिखित कोनाचं प्रमेय आहे, हे लक्षात ठेवा. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, 60 बरोबर 60 अंश बरोबर 1/2 एम कंस एएक्सी दिलाय. तर एएक्सीचं आपल्याला माप काढायचं आहे, बरोबर आहे. हा 2 इकडे काय तर भागाकारात आहे, तिकडे गेले काय गुणाकारात होईल, म्हणून 7 दुने किती 120, बरोबर आहे. 6 दुने 12 वरचा 0 120. पुढे बघा, परंतु माप कंस एओसी बरोबर काय तर एएक्सी. काय हा एएक्सी येतं, हा केंद्रीय कोनाचा गुणधर्म आहे. म्हणून एओसी बरोबर किती येणार, जर एओसी आणि एएक्सी एकरूप आहे, एएक्सीचं माप 120 येतं, एओसी पण किती येणार इथं 120 येणार. बघा मित्रांनो, अतिशय सोपी ऍक्टिव्हिटी होती. पुढे बघा, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा ची किंमत काढा, अशा प्रकारे दिले, बरोबर आहे. पायथागोरसचा प्रमेय याच्यात वापरायचे. बघा मग काय, एबी वर्ग अधिक बीसी वर्ग बरोबर काय आपल्याला माहितीये का, पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजूचा वर्ग, बरोबर आहे, बरोबर कर्ण वर्ग. मग इथं कर्ण वर्ग म्हणजे काय, एसीचा वर्ग. आता दोन्ही बाजूने काय दिले, एसी वर्गाने भागून दिले. लक्षात घ्या, इथं जर कळलं नाही तर हा खाली एसी दिलेला आहे, हाच एसी इकडे लिहून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता एसी वर्गने दोन्ही बाजूला भागून, मग एबी वर्ग भागिले एसी वर्ग अधिक बीसी वर्ग भागिले एसी वर्ग आणि एसी वर्ग भागिले एसी वर्ग. एसी वर्ग काय होणार, कॅन्सल होणार, म्हणजे काय येणार, याचं उत्तर इथं 1 येणार. त्याच्यानंतर बघा, एबी बरोबर काय एसी, एबी बरोबर एसी म्हणजेच काय, तो साइन थिटा आहे. म्हणजेच काय, आपल्याला गुणोत्तर पाठांतर असणं खूप आणि खूप गरजेचं आहे. बघा काय, तर साइन थिटा म्हणजे काय, कोणासमोरील बाजू भागिले कर्ण, बरोबर आहे, कोणासमोरील बाजू भागिले कर्ण. आणि कॉस थिटा म्हणजे काय, कोणालगतची बाजू भागिले कर्ण. हे आपलं पाठांतर असणं गरजेचं आहे. मग एबी भागिले एसी किती आला, साइन आला. बीसी भागिले एसी काय आला, कॉस आला. आणि मग यांचा वर्ग आहे, म्हणून साइन वर्ग अधिक कॉस वर्ग बरोबर हा इकडचा 1 इथं घ्यायचा. किती उत्तर येणार आहे, 1 उत्तर. एकदम सोपी ऍक्टिव्हिटी. बघा हे करून ठेवा, परीक्षेला 100% येणार आहे. पुढे बघा मित्रांनो, आपल्याला आकृती दिलेली याच्यामध्ये बघा काय करतात, त्याच्यामध्ये चौरसाचं क्षेत्रफळ. बघा चौरसाचं क्षेत्रफळ सूत्र काय आपल्याला, का लेंथ स्क्वेअर म्हणजे काय, बाजूचा वर्ग डायरेक्ट इथं द्यायचा. 14चा वर्ग किती 196, सेमीचा वर्ग. आपल्याला पाठांतर आहे, मी एकदा तुम्हाला सांगितलं होतं, आपले 2-3 व्हिडिओ पण आहे का, वर्ग कसे काढायचे आणि तुम्हाला हे परीक्षेला कामी येणार, बरोबर आहे. 14चा वर्ग 196 घ्यायचा. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, पुढे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे आपल्याला, तर पाया आरचा वर्ग. काय सूत्र आहे, पाया आरचा वर्ग. सूत्र पाठांतर असणं गरजेचं आहे. डायरेक्ट किमती दिल्या बघा, 22/7 गुणिले 7/7 कट झाला, 22/7 154 आला. पुढे बघा, छायांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ वजा वर्तुळाचे क्षेत्रफळ. मग 196 मधून 154 वजा केले तर आपल्याला किती उत्तर भेटणार, बघा 42 आपल्याला उत्तर भेटून जाणार. मित्रांनो अगदी एकदम सोपी ही पण ऍक्टिव्हिटी होती, फक्त थोडासा ट्राय करा, प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला अजून एक्स्ट्रा कशा प्रकारे घेता येईल याची नोंद करून घ्या. पुढे बघा, खालील कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. पहिला दिला बघा, वर्तुळ पाकळीची त्रिज्या ही 3.5 दिली. त्याच्यानंतर वर्तुळ कंसाची लांबी ही 2.2 दिली, तर त्या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढा. बरोबर आहे, हे दिलेलं आपल्याला. मग सगळ्यात पहिले काय, तर आर बरोबर, आर म्हणजे काय, त्रिज्या किती ही 3.5, वर्तुळ कंसाची लांबी 2.2. मग आता वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळाचं सूत्र काय मित्रांनो, तर वर्तुळ कंसाची लांबी गुणिले आर भागिले 2. काय, आर भागिले 2 हे लिहून घ्या. मग पुढे काय, मग किमती टाकून घ्या. काय, वर्तुळ कंसाची लांबी 2.2 गुणिले लांबी किती, त्रिज्या किती आहे 3.5 आणि भागिले 2. मग यांना जर आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला आन्सर किती भेटणार आहे, 3.85 भेटून जाणार आहे. पुढे बघा, एका काटकोन त्रिकोणात
त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू 9 व 12 सेमी आहे, तर त्याच्या काय करायची, कर्णाची लांबी काढायची. सूत्र काय आपलं, पायथागोरसचं कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग, किंवा कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग. तुम्हाला जे वाटेल ते पाठांतर करा, याच्यामध्ये कोणते बंधन नाही. सरळ किमती टाकून द्या. कर्ण म्हणजे काय, याला काय नाही, म्हणजे x मानला x चा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग 9 चा वर्ग अधिक 12 चा वर्ग, बरोबर आहे. 9 चा वर्ग 81, 12 चा वर्ग 144, दोघांची बेरीज केली तर 225, आणि x बरोबर हा वर्ग आहे, मग याचा वर्ग याला द्या, म्हणजे तो वर्गमुळात, आणि वर्गमुळात किती आहे, 225 चा वर्गमूळ किती आहे, 15 येणार. म्हणून कर्णाची लांबी भेटली आपल्याला 15 सेमी. किती भेटले, 15 सेमी भेटलेली. एकदम सोपं उदाहरण होतं का मित्रांनो, फक्त पाठांतर करून ठेवा. पुढे बघा, वरील आकृतीमध्ये माप कंस NS बरोबर 125 व माप कंस EF बरोबर 37, तर NMS चं माप काढा. काय करायचं, NMS चं माप काढण्यासाठी काय सूत्र येणार आहे, तर 1/2 गुणिले कंस NS वजा माप कंस EF. मग काय करा, 1/2 गुणिले यांची किंमत टाकून द्या, NS वजा EF म्हणजे 135 वजा 125 वजा 37. मग काय करा, या दोघांची वजाबाकी करून घ्या अगोदर. या दोघांना वजाबाकी केली आपल्याला उत्तर भेटणार 88, आणि 1/2 गुणले म्हणजे 2 हा इकडे भागाकार आहे, दोघांनी याला भाग दिला, 2 8 म्हणून NMS चं उत्तर आपल्याला भेटले 44 अंश. किती भेटले, 44 अंश. एकदम सोपं. बघा पुढे बघा, रेषेचा चढ काढा. हे सूत्र तुम्हाला 100% पाठांतर असणं गरजेचं आहे, आणि परीक्षेला येणार म्हणजे येणारच. इट डज नॉट चेंजेस, बदलच होऊ शकत नाही, येणारच डायरेक्ट. त्याच्यामुळे पाठ करून ठेवा. काय, तर y2 वजा y1 भागिले x2 वजा x1 हे याचं सूत्र आहे. दिलेल्या किमतीला काय करायचं, पहिल्यांदा x1 हा x1, नंतर हा y1 हा x2, आणि हा y2 दिलेल्या किमती टाकून द्या. काय, तर 7 वजा 3 भागिले 4 वजा 2 म्हणजे काय, y2 ची किंमत घ्या 7, y1 ची घ्या 3 भागिले x2 ची घ्या 4, x1 ची घ्या 2. मग 7तून 3 गेला किती आला 4, आणि 4तून 2 गेला किती आला 2, आणि बेच्या पाड्यामध्ये 4 आहे, बे की बे, बेदुने 4, म्हणून रेषेचा चढ आला मित्रांनो 2. किती आला, रेषेचा चढ 2 आला. पुढे बघा, एका गोलाची त्रिज्या 7 सेमी असेल, वक्र पृष्ठफळ काढा. काय, r बरोबर, r म्हणजे त्रिज्या किती आहे, 7 सेमी दिले. गोलाचं वक्र पृष्ठफळाचं सूत्र काय आहे, तर 4 पाया r चा वर्ग. काय सूत्र मित्रांनो, 4 पाया r चा वर्ग. मग किमती टाकून द्या, 4 गुणिले पायची किंमत 22/7. जर तुम्हाला त्रिज्या दिलेली ही जर पॉइंट मध्ये असेल, डेसिमल पॉइंट मध्ये असेल, दशांश चिन्हात असेल, तर काय करा, त्याला 3/14 घ्या. पण जर तुम्हाला 7च्या पटीमध्ये किंवा एखादा 7च्या पटीमध्ये जरी नसली तरी पण जर तुम्हाला संख्या असं साधी, तर काय करा, त्याला 22/7 घ्या. मग 4 गुणिले 22/7 गुणिले 7चा वर्ग, बरोबर आहे. मग इकडे 4 गुणिले 22/7, 7चा वर्ग म्हणजे किती, 7 गुणिले 7, हा 7 1 7 काय झाला, कॅन्सल झाला. नंतर या सगळ्यांचा गुणाकार 22, 4 आणि 7 या सगळ्यांचा गुणाकार 7 × 28 आणि 22 7, आपलं उत्तर भेटणार आहे 616 सेमीचा वर्ग. 616 सेमीचा वर्ग. लक्षात ठेवा, एकदम सोपं आहे. पुढे बघा, खालील कृती लिहून पूर्ण करा. बघा मित्रांनो, कृती दिली होती. आता याचं जर निरीक्षण आपण केलं, व्यवस्थित समजून घेतलं, आपल्याला काय AB भागिले BC बरोबर AE भागिले AB हे आपल्याला प्रूफ करायचे. मग याच्यामध्ये काय दिलंय, ABC मध्ये किरण BD हा कोण B चा दुभाजक दिलाय. पुढे बघा, मग काय, तर आपण कोण दुभाजकाचा जर प्रमेय आपण याच्यामध्ये वापरून घेतला मित्रांनो, जर समजा आपण वापरला, तर आपल्याला काय भेटणार आहे, AB भागिले BC बरोबर AD भागिले DC. म्हणून इथं येणार तुमचं उत्तर AB. पुढे बघा, त्रिकोण ABC मध्ये D एकरूप BC, मग याच्यामध्ये काय, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरल्यानंतर आपल्याला भेटेल AE भागिले EB बरोबर AD भागिले DC भेटणार आहे, बरोबर आहे. हे याच्या प्रकारे घ्यायचे. हे काय, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय हे इथं देऊन टाकायचं. पुढे बघा, 1 व 2 वरून जर आपण याचं निरीक्षण केलं, तर आपल्याला काय भेटणार आहे, AB भागिले BC आणि इकडे AB भागिले EB, बरोबर आहे. AB भागिले AB, कारण यांच्या या दोन बाजू काय एकरूप आलेल्या आहे, बरोबर आहे. पुढे बघा मित्रांनो, म्हणजेच काय आपल्याला भेटतं का, 1 व 2 वरून काय भेटतं, AB भागिले BC आणि AB भागिले EB. पुढे बघा, दुसरी होती कृती. तर 3 मार्काचं लक्षात घ्या. केंद्र P असलेल्या वर्तुळाचे जीवा AB आणि जीवा CD वर्तुळाच्या अंतर्भागात बिंदू E मध्ये छेदतात, तर AE गुणिले EB बरोबर C गुणिले ED हे काय करायचे, प्रूफ करून दाखवायचे. सगळ्यात पहिले सिद्धता घेत असताना काय, त्रिकोण CAE आणि BDE मध्ये काय दिसणार आहे आपल्याला मित्रांनो, तर लक्षात घ्या. तर जे कोण दिले, पहिल्यांदा काय दिले, AEC आणि DEB हे काय आहेत मित्रांनो, विरुद्ध कोण आहे. हे काय, ती विरुद्ध कोण आहे. त्याच्यानंतर काय, कोण CAE एकरूप BDE म्हणजे काय, एकाच वर्तुळ कंसाचे आंतरलिखित कोण आहे, कोणते ती, तर कोण CAE. आणि त्याच्यानंतर त्रिकोण CAE एकरूप BDE हे काय, समरूप
समरूपतेची कोको कसोटी पूर्ण करतो. काय करतो? समरूपतेची कोको कसोटी पूर्ण करतो. मग आपण जर पुढे बघितलं आपण काय तर बघा तिथे आपल्याला बॉक्स भरायचा आहे, बरोबर आहे. मग हे काय तर समरूप कोणाच्या संगतभुज आहे. मग ए भागिले डी आणि सी भागिले बी. बघा इथं बघू शकतो आपण, दिसतंय ना, सी भागिले दिसतंय, हे आपण बघू शकतो. मग समरूप त्रिकोणाच्या संगतभुज आहे म्हणून आपल्याला भेटू शकतं का ए भागिले डी म्हणजे काय, मग हे ए आणि बी इकडे दोघांचा गुणाकार, हा इकडे भागाकार तिकडे गुणाकार, म्हणून सी गुणिले डी हे आपल्याला याच्यामधून सिद्ध होते. बघा काहीच करायची गरज नाही, फक्त हे आयएमपी प्रश्न आहे आणि अशाच प्रकारचे असतात. बघा जरी एखादी किंमत बदलली तरी काही घेणं देणं नाही. पुढे बघा खालील बिंदू एकरेषे आहेत नाहीत का ते ठरवा. आता एकरेषे सोडवताना मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही दोन प्रकारे ते सोडू शकतात. एक म्हणजेच काय तर तुम्ही अंतराचं सूत्र वापरू शकता. बघा काय करू शकता तुम्ही, अंतराचं सूत्र वापरू शकता, अंतराचं. आणि दुसरं म्हणजे काय तर तुम्ही याच्यामध्ये दुसरं सूत्र वापरू शकता, ते म्हणजे रेषेचा चढ काढा. काय रेषेचा चढ काढा हे तुम्ही वापरू शकता. जर अंतर काढलं, तिघांचं अंतर सारखं आलं, ए बी घ्या, बीसी घ्या आणि एसी घ्या, जर सेम आलं तर ते काही एकरेषीय बिंदू आहेत. रेषेचा चढ वापरा, ए बीचा चढ काढा, बीसीचा काढा आणि एसीचा काढा. जर त्यांचा चढ समान आला तर हे बिंदू काय एकरेषीय आहेत. बघा अशा प्रकारे बघा प्रश्न बघून घ्या. आता हे पुढच्या मार्कासाठी पुढील याच्यासाठी बघा टिक करून घ्या. अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, लक्षात घ्या. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता 4 मार्काचा प्रश्न त्रिकोणमितीय देखील महत्वाचा भाग आहे. याच्यामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात, ते देखील प्रश्न व्यवस्थित बघून घ्या. सूत्र बित्र सगळे पाठांतर करून घ्या मित्रांनो आणि आकृत्या कशा काढायच्या याही देखील बघून घ्या. पुढे बघा आणि मित्रांनो लक्षात घ्या का जर तुम्ही एखादा अभ्यास करत असाल तर चांगला अभ्यास करा, जेणेकरून सूत्र किंवा एखादी मेथड, आणि जरी समजा एखादा रिसर्च चढ आला, एखादं उदाहरण पलटलं म्हणजे एखादा अंक बदलला, पण सूत्र तेच असतं, किंमती तेच असतात, फॉर्मॅट तोच असतो, बरोबर आहे. स्क्रीनशॉट व्यवस्थित काढून घ्या आणि प्रश्नपत्रिकेचा सराव करून घ्या. शेवटी तुम्हाला एक उपप्रश्न 3 मार्काला विचारला जातो. किती मार्काला? 3 मार्काला विचारला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण आज व्हिडिओमध्ये बघितले आणि मी आता तुम्हाला सूत्र कोणकोणती ते देखील तुम्हाला व्हिडिओ टाकणार लवकर, तोही व्हिडिओ बघून घ्या. विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या विद्यार्थ्यांना म्हणजे मित्रांना, गरजू मित्रांना लगेच शेअर करून द्या, कारण जे आयएमपी दिले तेच प्रश्न आपल्याला गणित भागला 1 आले होते आणि गणित भागला 2 पण येणार, याची सगळ्यांनी नोंद घ्या, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपला एक व्हिडिओ जुना व्हिडिओ तोही बघून घ्या, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका त्याही बघा आणि आयएमपी टिक पण पुस्तकातील करून दिले ते पण एकदा बघा. सर्व धड्याखालचे ते 1 मार्काचे संकीर्णमधील पर्यायवाचक प्रश्न ते देखील नक्की एकदा वाचून घ्या, चांगलं पाठांतर करून घ्या, सूत्र पाठांतर करा. तर सर्व विद्यार्थ्यांना गणित भाग 2च्या पेपरसाठी पण शुभेच्छा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी लगेच टाकणार तो व्हिडिओ, त्याच्यामध्ये कोणते सूत्र पाठांतर करायचे आणि कसे करायचे याचा व्हिडिओ आपण घेणार आहे. भेटूया विद्यार्थी मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांनी चांगला अभ्यास करा.